डेक्झा स्कॅन किंवा आपली BMD आपण जी टेस्ट आहे ती ऑस्टिओपोरोसिससाठी इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टेस्ट. त्या टेस्टवरती आपल्याला कळतं का बोनची क्वालिटी जी आहे ती नॉर्मल आहे किंवा ऑस्टिओपेनिक आपण म्हणतो. ऑस्टिओपोरोसिस हा सायलेंट डिसऑर्डर असल्यामुळे पेशंट्सला कळत नाही. तर आपण कसं काही करू शकतो, जर कॅल्शियम व्हिटॅमिन डी जर चालू आहे तर एक बिसफॉस्फोनेट म्हणून आपले मेडिसिन्स आम्ही चालू करतो. बिसफॉस्फोनेटचे सप्लिमेंट्स असतात ते आपण चालू करतो. पेशंट्समध्ये आपण बायोलॉजिक्स आता आलेले आहेत, डेनिसुमॅबचे इंजेक्शन्स म्हणतो आपण. तर तो मॉलिक्यूल फार प्रमाणात आपण देतो आणि ते इंजेक्शन जे आहे ते 6 महिन्यातनं एकदा आपल्याला द्यायचं असतं. आपण 4 डोसेस त्याचे देतो आणि मग इव्हेंच्युअली ते जे एकदम BMD इंडेक्स जे एकदम खाली असतील त्यांना हे आपण चालू करू शकतो. नमस्कार. संवाद आरोग्याच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या सत्रामध्ये आपण फ्रॅक्चरविषयी एक सखोल माहिती घेतली, म्हणजे त्यासाठी काय करावं लागेल, टाईप्स ऑफ फ्रॅक्चर काय असतात, त्याच्यानंतर ते कसं ट्रीटमेंट करतात हे डॉक्टर वळवी यांनी आपल्याला अत्यंत सोप्या आणि सुलभ भाषेत समजावून सांगितलं. मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत डॉक्टर मितेश वळवी. नमस्कार डॉक्टर. नमस्कार सर. आणि आज आम्ही बोलणार आहोत एक विषय आहे जो आपल्याला सतत सतावतोय, ते म्हणजे जेव्हा एजिंग होतं, सिनियर सिटीजनचं एजिंग होतं त्यावेळेला हाडं ही ठिसूळ व्हायला लागतात. आम्ही त्याला आमच्या भाषेमध्ये ऑस्टिओपोरोसिस म्हणतो. आणि ह्या ऑस्टिओपोरोसिसचे कॉजेस काय, त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, त्याच्यामुळे काय फ्रॅक्चर्स निर्माण होऊ शकतात, काय कॉम्प्लिकेशन निर्माण होऊ शकतात आणि त्यानंतर त्याची मॅनेजमेंट कसं करायचं, या सगळ्या विषयांवर आज डॉक्टर आपल्याबरोबर बोलणार आहेत. डॉक्टर, सर्वप्रथम ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय आणि हा कोणत्या वयाला चालू होऊ शकतो? ओके. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे तुम्ही जर बघितलं, आपले हाडाची जी क्वालिटी आहे, म्हणजे हाड जेव्हा ठिसूळ होतात, तसं आपण जर बोलायला गेलो तर मग जे हाडांची डेन्सिटी म्हणतो आम्ही, ती जेव्हा खालावते तेव्हा आपला हाड जो आहे तो थोडासा खचतो आणि ठिसूळपणा त्याच्यात येतो. सो ऑस्टिओपोरोसिस जी आहे, नॉर्मल बोनपेक्षा जर बोन आपले सॉफ्ट आणि ब्रिटल म्हणतो आम्ही, ते जर झाले म्हणजे आपल्याला ऑस्टिओपोरोसिस आहे. ऑस्टिओपोरोसिस झाल्यामुळे आपल्याला कसा डायग्नोज होतो, बेसिकली ऑस्टिओपोरोसिस हा आम्ही एक सायलेंट आजार म्हणतो. म्हणजे ऑस्टिओपोरोसिसला असे सिम्पटम जर तुम्ही मला विचारले तर सिम्पटम्स असे पेशंट कधीच नाही सांगत. पेशंट आमच्याकडे येतात, आम्हाला सांगतात का मला पाठदुखी आहे, भरपूर टायमापासून मला पाठ दुखते आहे किंवा माझे गुडघे दुखते आहे किंवा अंगाचे सगळेच पार्ट्स आहेत ते दुखते आहेत आणि मी कॅल्शियमसुद्धा घेते, व्हिटॅमिन डी सुद्धा चालू आहे, तरी मला हे कशाला होत आहे. तर ऑस्टिओपोरोसिसमध्ये काय होतं का सिम्पटम वाईज काही दिसत नाही, पण पेशंट आपल्याला नेहमी कंप्लेन करतो. आणि मोस्टली हे जे पेशंट्स असतात ते आपल्या एज ग्रुप जे आहे ते महिलांमध्ये 45च्या वरती, म्हणजे मेनोपॉज आल्यानंतर जे थोडे चेंजेस होतात आणि त्यामुळे फिमेल्समध्ये पोस्ट मेनोपॉझल स्टेटस म्हणतो आपण, 45 इयर्स नंतर दिसतात आणि मेल्समध्ये 50 नंतर आपल्याला हे बघायला मिळतं ऑस्टिओपोरोसिस. हो. फिमेल्समध्ये याचं प्रमाण जास्त आहे असं वाटतं? हो. फिमेल्समध्ये जर ओव्हरऑल तुम्ही पिक्चर बघितला तर दर 3 मधनं 1 महिलांना आणि मेल्समध्ये 5 मधनं एका पुरुषाला हे असे ऑस्टिओपोरोसिसचा प्रमाण आहे. फिमेल्समध्ये ऑस्टिओपोरोसिस कॉमन कशाला आहे, कारण मेनोपॉज झाल्यानंतर किंवा भरपूर वेळा आता तुम्ही बघता का जी पिशवी म्हणतो आपण, त्याचं काढून टाकायचं जे ऑपरेशन करतो आपण, हिस्टेक्टमी म्हणतो, तर त्याच्यामुळे हॉर्मोनल जे चेंजेस होतात 45 नंतर महिलांमध्ये इस्ट्रोजन हा जो हॉर्मोन असतो त्याचं जे आहे डेफिशियन्सी झाल्यामुळे मग ते आपल्याला ऑस्टिओपोरोसिस होतं आणि म्हणून मग तो प्रॉब्लेम होतो फिमेल्समध्ये. मेल्समध्ये असं काही बघण्यात नाही आले, पण जसं एजिंग वाढतं तसं आपला ऑस्टिओपोरोसिस सेट इन होऊ शकतो. हो. अच्छा, म्हणजे
प्रामुख्याने तुम्हाला असं सरळ सरळ काही लक्षणं दिसत नाहीत. हो हो पाठदुखी म्हणा, कंबर दुखी म्हणा, किंवा हो. गुडघ्यात दुखतंय, कुठे मसल्स पेन होतंय, हो. किंवा स्पॉन्डिलोसिसचे चेंजेस आले, हो, हो, हो. हे सगळे ट्रीटमेंट करून सुद्धा त्यांना आजार बरे होत नसतील, हो. तर मग दॅट कॅन बी इव्हॅल्युएटेड. मेनी अ टाइम्स वी टेक द एक्सरे, म्हणजे आपण एक्सरे केल्यानंतर आपल्याला एक अंदाज येतो का रे ह्यांचा हाड जरासं ठिसूळ वाटतंय. मग तेव्हा आपलं एक आपण स्पेसिफिकली ऑस्टिओपोरोसिससाठी आपण टेस्ट करून घेतो. ओके. सो टेस्ट कुठल्या करायला लागतात? आता नॉर्मली जसं मी म्हणालो, एक्सरे वरती एक फेअर आयडिया आपल्याला येते का बाबा आहे, पण जर आपल्याला प्रॉपरली जर डायग्नोज करायचं आहे तर आपण BMD म्हणतो, बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट असते. डेक्झा स्कॅन किंवा आपली BMD आपण जी टेस्ट आहे ती ऑस्टिओपोरोसिससाठी इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टेस्ट. त्या टेस्टवरती आपल्याला कळतं का बोनची क्वालिटी जी आहे ती नॉर्मल आहे किंवा ऑस्टिओपिनिक आपण म्हणतो. ऑस्टिओपोरोसिसच्या पहिल्याची एक स्टेज जी आपण म्हणतो ती ऑस्टिओपिनिया आहे. ग्रेड 1. हां, नाही ग्रेडिंग नाही, पण ती ऑस्टिओपिनिया एक वेगळा प्रकार आहे, ऑस्टिओपोरोसिस एक वेगळा प्रकार आहे. जसं आहे ते ऑस्टिओपिनियामध्ये एवढे जे ऑस्टिओब्लास्टिक ॲक्टिव्हिटी जी आपण म्हणतो ती एवढी होत नाही, म्हणजे बोन फॉर्मेशनचे जे सेल्स असतात ते एवढे नसतात, ते कमी असतात, आणि ऑस्टिओपोरोसिसमध्ये ते अजून खालवतात. तर मग त्यामुळे ते आपल्याला आहे. तर जसं जर तुम्ही BMD टेस्टिंगचे जे रिझल्ट्स येतात तर -1च्या वरती जे आहे ते आपले नॉर्मल आपण ग्रेड करतो. -1 to -2.5 आपण ऑस्टिओपिनिक असा हा बोन क्वालिटी सांगतो, आणि -2.5च्या जर खाली आहे तर ते ऑस्टिओपोरोटिक पेशंट्स म्हणतो आपण, ज्याच्यात आपल्याला ॲग्रेसिव्हली त्याला ट्रीट करावं लागतं ऑस्टिओपोरोसिसला. ऑस्टिओपोरोसिस जर एकदा डिटेक्ट झालं तर मग तिला आपण अकॉर्डिंगली ट्रीट करतो. जसं आता मी तुम्हाला म्हणालो का पेशंट माझ्याकडे OPDला येतात किंवा क्लिनिकमध्ये येतात आणि ते सांगतात का अरे सर आम्ही तर कॅल्शियम 6 महिन्यापासून सतत घेतोय आणि विटॅमिन Dचा कोर्ससुद्धा चाललेला आहे, तरी आम्हाला हा पेन कसा आहे, तरी ऑस्टिओपोरोसिस मला कसं डिटेक्ट झालं आहे. तर मग त्यांना ते एक्सप्लेन करावं लागतं का नुसतं कॅल्शियम आणि नुसतं विटॅमिन D घेतल्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचं करेक्शन होणारच असं नाही आहे, पण त्याच्यात आपल्याला अजून थोडे सप्लिमेंट्स ॲड करावे लागतात, आणि मग बोन बिल्डिंग एजंट्स जे आपण म्हणतो ते आपण ॲड करतो. बायोलॉजिक्स आता जे नवीन आलेले आहेत ते आहे, इंजेक्शन आहे पॅराथायरॉइड, म्हणजे त्याची जर ऑस्टिओपोरोसिसची जी ट्रीटमेंट तुम्ही जर बघितली ना तर भरपूर काही आहे जे आपण देऊ शकतो आणि त्याच्याने बोन क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो. जी हाडांची जी क्वालिटी आहे त्याला भरपूर प्रमाणात आपल्याला सप्लिमेंट करावं लागतं, आणि या सगळ्या गोष्टींबरोबर एक इम्पॉर्टंट आपल्याला येतं ते आहे आपली लाईफस्टाईल, म्हणजे आपले एक्सरसाइजेस आहे, आपलं डायट आहे. हे ऑस्टिओपोरोसिसच्या ट्रीटमेंटमध्ये भरपूर एक मोठा प्रोटोकॉल जो आहे तो फॉलो करावा लागतो, आणि मग हळूहळू जे बोन क्वालिटी आहे ती आपली इम्प्रूव्ह होत जाते. आणि मग हे सगळे तुमचे जे सिम्पटम्स आपण जे म्हणतो का खांदेदुखी आहे किंवा कमरेचं दुखणं आहे किंवा हाडांचं दुखणं, गुडघ्यांचे दुखणं वगैरे, जे हळूहळू कारण पूर्णपणे ते हे सगळे निघून जातात. निघून जाऊ शकतो. हो हो हो. सर याचबरोबर आता नवीन काही स्प्रे पण आलेले आहेत हो हो ऑस्टिओपोरोसिससाठी, तर त्याबद्दल काही तुम्ही सांगू शकता? जसं आता मी तुम्हाला म्हणालो की कॅल्शियम विटॅमिन D सगळेच घेतात, म्हणजे ते असं आहे का आता एवढा अवेअरनेस आहे ॲक्च्युली सोसायटीमध्ये. आता आपण जे एक करतोय उपक्रम ते पण तेच आहे का अवेअरनेस व्हायला पाहिजे. ऑस्टिओपोरोसिस हा सायलेंट डिसऑर्डर असल्यामुळे पेशंट्सला कळत नाही, तर आपण कसं काही करू शकतो. जर कॅल्शियम विटॅमिन D जर चालू आहे तर एक बिसफॉस्फोनेट म्हणून आपले मेडिसिन्स आम्ही चालू करतो, बिसफॉस्फोनेट्सचे सप्लिमेंट्स असतात ते आपण चालू करतो. दुसरं आहे जसं तुम्ही म्हणाले स्प्रे, कॅल्सिटोनिन स्प्रे आहे जे आपले नाकातनं आपण देतो, म्हणजे जर त्याला द्यायचे झाले तर आपण एका नाकमुडीतनं डेली आपण ते देतो, म्हणजे एकदा जर आज राईटला घेतले उद्या लेफ्टला घ्यायचं आहे, स्प्रे येतो तो नेझल म्युकोझा थ्रू ॲब्झॉर्ब करते बॉडी आणि हाडाची क्वालिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करते. तर ते आपले कॅल्सिटोनिन स्प्रेज आहेत. जसं मग तिसरं जसं मी तुम्हाला म्हणालो का इंजेक्शन PTH म्हणतो आपण, पॅराथायरॉइड हॉर्मोनचे इंजेक्शन्स असतात, ते आपले इन्सुलिनच्या इंजेक्शनसारखे असतात जे आपल्या मांडीवरती किंवा पोटावरती आपण सबक्युटेनियसली आपण घेऊ शकतो. आणि त्याच्यावरती आपल्याला आहे जसे झोलेंटोनिक ॲसिड्स म्हणतो आपण, ते वर्षातनं एकदा घेणारा IV लाईन थ्रू आपण ते
इंजेक्शन्स देतो ते आहे. आणि लेटेस्ट आता आलेले आहे ज्या पेशंट्सला किडनी फेलियर वगैरे जर पेशंट्स असतील तर त्याच्यात आपल्याला फार कॉशियसली औषधं द्यायची असतात. तर मग त्या पेशंट्समध्ये आपण बायोलॉजिक्स आता आलेले आहेत, डेनिसुमॅबचे इंजेक्शन्स म्हणतो आपण. तर तो मॉलिक्यूल फार प्रमाणात आपण देतो आणि ते इंजेक्शन जे आहे ते 6 महिन्यातनं एकदा आपल्याला द्यायचं असतं. आपण 4 डोसेस त्याचे देतो आणि मग इव्हेंच्युअली ते जे एकदम BMD इंडेक्स जे एकदम खाली असतील त्यांना हे आपण चालू करू शकतो. तर अकॉर्डिंग टू द BMD रिपोर्ट वी हॅव टू सप्लिमेंट द पेशंट. तसं आहे, जसा जसा रिपोर्ट आहे तसा आपण पेशंटला हे सगळे देऊ शकतो. ओके. मला वाटतं व्हिटॅमिन B12चा पण वापर करतात. हो, 100% व्हिटॅमिन B12चा म्हणजे एक आता हायपर होमोसिस्टिनिमिया आपण जे म्हणतो तर व्हिटॅमिन B12चा पण हा आपल्याला एक फार इम्पॉर्टंट रोल आहे ऑस्टिओपोरोसिसमध्ये. आणि मग त्यामुळे आपण व्हिटॅमिन B12 सप्लिमेंट्स पण आपण देतो. आणि आता B12चे जसे पहिले आपण पूर्वीच्या काळी आपण इंजेक्शन्स द्यायचो तसे आता नेझल थ्रू आपण व्हिटॅमिन B12 देऊ शकतो. प्लस आपले सप्लिमेंट्स जे आहेत डाएट थ्रू ते मिळतात ते तर आहेच आहे, ओरल टॅब्लेट्स आहेच आपले. बट व्हिटॅमिन B12 ऑल्सो प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल म्हणजे हो ऑस्टिओपोरोसिसमध्ये नक्कीच. सरांनी सर BMD ही टेस्ट तुम्ही सांगितली, ती टेस्ट प्रत्येक ऑर्थोपेडिशियनकडे होते का बाहेर जाऊन होते का कुठे होते? हां, BMD जर म्हणाले ना, आता कसं आहे, जर तुम्ही बघितलं असेल भरपूर जे आपले छोटे छोटे क्लिनिक्स आहेत त्याच्यात भरपूर वेळा आम्ही कॅम्प्स करतो. ठीक आहे, सोशल वर्क म्हणून आपण जर एक काही कॅम्प ठेवली तर ते त्याच्यात काय होतं ना, त्याच्यात BMD स्क्रीनिंग म्हणतो आपण. तर एक स्क्रीनिंग करून आपल्याला एक BMDचा आयडिया पेशंटकडनं मिळते का बाबा त्याचं पेशंटचं स्क्रीनिंग केलं आहे तर त्या रिपोर्टच्या बेसिसवरती आपण ते करून घेऊ शकतो. ओके. सॉरी. आणि BMD जो स्कॅन म्हणतो आपल्याला पूर्णपणे डायग्नोस्टिक सेंटरमध्ये जाऊन केलेला तर आपल्याला दर हाडामध्ये म्हणजे जसं रिस्टला आहे, स्पाईनला आहे, हिपच्या हाडामध्ये आहे त्याचं प्रमाण आपल्याला कळून येतं. अच्छा, एक्झॅक्ट कुठल्या ठिकाणी जास्त आहे कुठल्या ठिकाणी कमी आहे ते सुद्धा भरपूर वेळा मोस्ट कॉमनली अफेक्टेड जे आपण पार्ट्स म्हणतो ते आपले स्पाईन, आपला हिप आणि आपले रिस्टचे जे बोन्स आहेत त्याच्यावरती पिक होतात. म्हणजे मला असं म्हटलं तर काय चुकीचं नाही की या पार्टमध्ये फ्रॅक्चर्स जर मोस्ट कॉमन जर तुम्ही ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर्स जर मला विचारले तर ते आपले स्पाईनचे आहे, ते वेज कम्प्रेशन फ्रॅक्चर्स आपण जे म्हणतो ते. जसं मी तुम्हाला सांगितलं का पेशंट जर हार्ट ठिसूळ असेल तर वयस्कर पेशंट खुर्चीत बसताना सुद्धा फ्रॅक्चर होतो. म्हणजे पेशंटला जेव्हा आम्ही हिस्ट्री विचारतो का काही केलं आहे का, तुम्ही स्लिप झाले का, पडले का, तर काही हिस्ट्रीमध्ये असं काहीच नसतं, फॉल झालं आहे किंवा काय आहे, पण खुर्चीत बसताना थोडासा तोल गेला आणि ते धपकन बसले खुर्चीत. तर तेव्हा आपल्याला हा वेज कम्प्रेशन फ्रॅक्चर होतो. वेज कम्प्रेशन फ्रॅक्चरमध्ये काय होतं, नॉर्मली जे आपले वर्टिब्रेचा मणक्याचा जो शेप असतो तो आपला दबलेला दिसतो एक्सरेवरती आणि त्या किती दबला गेला आहे त्या पर्सेंटेजवरती त्याचं ट्रीटमेंट आपण पुढे करू शकतो. म्हणजे जर मणका किती दबला आहे, 50% आहे किंवा 50%हून जास्त आहे तर मग अकॉर्डिंगली आपण पूर्णपणे त्याला ट्रीट करतो. सिंगल लेवल आम्ही कम्प्रेशन म्हणतो किंवा मल्टी लेवल कम्प्रेशन आहे तर मग त्याचे ट्रीटमेंट पूर्ण तसं अकॉर्डिंगली आपण करून घेऊ शकतो. सर हिप जॉईंटमध्ये नेक ऑफ फिमरचं जे काही फ्रॅक्चर आहे दॅट इज कॉमन इन ऑस्टिओपोरोसिस. व्हेरी कॉमन नेक ऑफ फिमर फ्रॅक्चर. जसं पेशंट जर आम्हाला कधी कॉल आला, आम्हाला भरपूर वेळा असं होतं का इमर्जन्सी कॉल्स येतात का तुम्ही सर घरी येऊन बघू शकता का, तर आम्ही नुसतं एवढंच विचारतो का पेशंट पडायच्या पहिले चालू शकत होता, इंडिपेंडेंटली चालायचा आणि पडल्यानंतर पाय हलवतो आहे का नाही आणि पाय कुठल्या साईडला फेस करून ठेवलेला आहे. जर आम्हाला पेशंटच्या रिलेटिव्हनी सांगितलं का पाय थोडासा फोल्ड करून ठेवलेला आहे, एका बाजूला पडलेला आहे तसाच आहे, हात लावला तरी पेशंट किंचाळतो आहे, आम्ही पेशंटला सांगतो का तुम्ही एक पोर्टेबल जरी एक्सरे करून घेतला हिपचा, हिप बोन्स आर द मोस्ट कॉमन फ्रॅक्चर्स जेरियाट्रिक एज ग्रुपमध्ये, तर हिपचा आम्ही एक फ्रॅक्चर साठी एक एक्सरे करून घेतो. किंवा मग जर पेशंट म्हणाला का नाही झोपूनच आहे पण कुशीत वळता येत नाही तर मग आम्ही स्पाईनचा एक एक्सरे करायला ॲडवाईज करतो. कारण मग वेज कम्प्रेशन फ्रॅक्चर्स जे म्हणालो मणक्यामध्ये त्याच्यात तुम्हाला कुशीत वळताना फार त्रास होणार. हे तुमचा जो पेशंट आहे तो कुशीत वळायला कमीत कमी एक 10-15 मिनटं घेईल एका कुशीत वळायला, तेव्हा मग तो स्पाईनचे फ्रॅक्चर्स आहेत
या कंडिशन्समध्ये ऑलवेज बेटर असतं का आपण पेशंटला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून पुढचं पेन मॅनेजमेंट आहे किंवा पुढचे जे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते सगळे करून घेऊ शकतो. आता ती लाईन ऑफ ट्रीटमेंट जी आहे, समजा कुठल्याही प्रकारचं फ्रॅक्चर असेल तर लाईन ऑफ ट्रीटमेंट मला वाटतं सेमच असावी. तुम्ही जे काही मॅनेज करता, फक्त हिलिंग फॅक्टर जो आहे, हिलिंग फॅक्टर तो फॅक्टर कदाचित थोडासा लांब असावा किंवा डिले असावा. तरी पण एक 3 ते 6 महिने वगैरे असं काय. आता कसं आहे ना का 3 महिने तर आपलं जातो. आता डिपेंडिंग ऑन द फ्रॅक्चर, जसं आता आपण हिपचे जे फ्रॅक्चर्स म्हणालो तर नेक ऑफ फिमर फ्रॅक्चर जो आपण कॉमनली म्हणतो, नेक ऑफ फिमर फ्रॅक्चरमध्ये आपल्याला त्या फ्रॅक्चरला काही फिक्स करायला मिळत नाही. आपल्याला जर काही करायचं झालं तर आपण त्याला पार्शल हिप रिप्लेसमेंट म्हणतो किंवा बायपोलर हेमी आर्थ्रोप्लास्टी, गोळ्या बदलायचं ऑपरेशन जे म्हणतात ते आपल्याला करावं लागतं. कारण नेक ऑफ फिमर जेव्हा फ्रॅक्चर होतो तेव्हा तिकडचा एक फार इम्पॉर्टंट आपली जी ब्लड वेसल म्हणतो आपण, रक्तवाहिनी जी असते त्याला इंजुरी होते आणि मग तो हाड जुळायला आपल्याला देत नाही. जर इम्पॅक्टेड फ्रॅक्चर्स म्हणतो आम्ही, म्हणजे कधी कधी फ्रॅक्चर नेक ऑफ फिमर असतात जे इम्पॅक्टेड असतात, म्हणजे ते पडल्यामुळे फ्रॅक्चर आहे पण काही जागेवरनं हल्ले नाही, तर मग ते जेवढ्या लवकरात लवकर फिक्स केले तर आपण 3 स्क्रू, कॉर्टिकल स्क्रूज म्हणतो आम्ही, ते टाकून आम्ही फिक्स करून एक चान्स घेतो. भरपूर पेशंटमध्ये तो सर्वाईव्ह होतो, कारण ते रक्तवाहिनीला एवढी इंजुरी नाही झाली तर मग तो सर्वाईव्ह होणार आणि हेड सर्वाईव्ह झाल्यामुळे मग तो पेशंट चालणं फिरणं खाली बसणं सुद्धा करू शकतो या ऑपरेशन नंतर. पण जर तो डिस्प्लेस झालेला आहे किंवा थोडासा जास्त वेळ गेलेला आहे तर मग तो आपल्याला कट करून तो गोळ्या बदलायचं ऑपरेशन जे आपण म्हणतो ते बायपोलर हेमी आर्थ्रोप्लास्टी आपण म्हणतोय, ते पार्शल हिप रिप्लेसमेंट हे आपल्याला करावं लागतं. नेकच्या खालच्या भागी जर काही इंजुरी झाली, म्हणजे आम्ही ट्रोकॅन्टर्स म्हणतो, म्हणजे थोडासा नेकचा खालचा जो पार्ट आहे तिकडे जर काही इंजुरी झाली असेल, फ्रॅक्चर असेल, त्या केसेसमध्ये आपण रॉड आणि स्क्रू टाकून फिक्स करून तो फ्रॅक्चर मॅनेज करता येतो. हो, पण नेक हा पार्ट जो आहे तिकडे फ्रॅक्चर झाला तर इट इज ऑलवेज पार्शल रिप्लेसमेंट और टोटल हिप रिप्लेसमेंट जसं पण आहे अकॉर्डिंग टू द एज पेशंटच्या. ऑस्टिओपोरोसिस या आजाराविषयी सरांनी भरपूर आपल्याला सांगितलं आहे. मला वाटतं की काय काळजी घ्यायला पाहिजे आणि तुम्ही काय टेस्ट करायला पाहिजे, BMD किती असायला पाहिजे, या सगळ्याचं विश्लेषण त्याने केलं आहे. त्याशिवाय तुम्हाला जेव्हा ऑस्टिओपोरोसिसचे जे सिम्पटम्स वाटत आहेत थोडे थोडे, तर लगेच तुमचं BMD करायची आहे आणि त्याच्यानंतर व्यवस्थित ऑर्थोपेडिशियनकडनं औषधपाणी करून घ्यायचं आहे. मला प्रश्न आणखीन एक विचारायचा वाटतो, जसं आपण म्हटलं की ऑस्टिओपोरोसिसमध्ये फ्रॅक्चर्स आर मोर कॉमन, तसं लिगामेंट टियर्स आर कॉमन ऑर नॉट? Ligament tears are that way are not very common in your osteoporotic जे एज ग्रुप आहे म्हटलं तर. लिगामेंट इंजुरीज आपण जर म्हणालो तर आपल्याला हे मोस्टली यंग ॲडल्ट्स आहेत त्यांच्यामध्ये बघण्यात येतं, टीनेजर्स आहेत त्यांच्यात होतं, कारण दे आर म्हणजे त्यांची ॲक्टिव्हिटी जर तुम्ही बघितलं तर भरपूर लोक गेम्समध्ये इन्वॉल्ड असतात किंवा फिटनेस त्यांचं असतं, जिमिंग आहे किंवा सायकलिंग आहे, तर या केसेसमध्ये हे सगळे लिगामेंट इंजुरी व्हायचे चान्सेस असतात. आणि लिगामेंट इंजुरी म्हटलं का आपल्याला एक गरजेचं नाही का एकदम हाय इंटेन्सिटी काहीतरी ॲक्सिडेंट झाला आहे किंवा तेव्हाच होणार. सिम्पल ट्विस्टिंग इंजुरीजमध्ये सुद्धा आपल्याला लिगामेंट इंजुरी झालेले आहेत, जसे नीचे आहेत. अँकल इंजुरीज, आता जेवढे कॉमन अँकल इंजुरीज आहे, आता जर तुम्ही बघितले का थोडं जरी म्हणजे जर रस्ता जर अनइवन असेल त्याच्यात जरी तुमचा पाय मुरगळला एखादा तरी तुमचे अँकलचे लिगामेंट टेअर होतात. दे आर व्हेरी व्हेरी कॉमन. म्हणजे भरपूर वेळा आमच्याकडे पेशंट येतात लग्नाच्या ओकेजनला किंवा कुठल्या तरी ओकेजनला हिल्स घातले होते आणि त्यांचा पाय नुसता ट्विस्ट झालेला आहे आणि त्यांना मोठे लिगामेंट असे टेअर होतात अँकलमध्ये, व्हेरी कॉमन. अच्छा, सो अँकल टेअर्स आता सध्या तरी अरे भरपूर, म्हणजे दे आर नावडेज आपण त्याला डायग्नोज करून ऑपरेटिव्ह एवढं वाढलेलं आहे फुट अँड अँकल या पार्टमध्ये का भरपूर छानपैकी आपण ऑपरेट करू शकतो. आणि पेशंटचे डिमांड आता जर तुम्ही बघितले तर वाढलेले आहेत, कारण आता अवेअरनेस एवढं झालेलं आहे का सगळ्यांनाच हेल्दी राहायचं आहे. हेल्दी राहण्यासाठी त्यांना कुठली ना कुठली एक ॲक्टिव्हिटी पाहिजे. तर मग सिम्पली जे पेशंट जे ऑफिस गोईंग आहेत ते मग रात्रीचे बॅडमिंटन खेळत आहेत किंवा कुठला स्पोर्ट खेळत आहेत, तर मग स्क्वॉश खेळत आहेत, तर मग त्यांना ते थांबवायचं नसतं. बरोबर. आणि इंजुरी झाली आहे
आणि मी जर सांगितलं का नाही तुम्ही स्पोर्ट्स थांबवा, तर ते लोक म्हणतात नाही सर, ह्याच्यात जर आपल्याला लवकर काही रिहॅबिलिटेशन करून करता येत असेल तर जर ऑपरेट जरी करायचं झालं तरी आपण ऑपरेट करूया लिगामेंट. आणि मला परत आय वॉन्ट टू गेट बॅक टू द स्पोर्ट, म्हणजे जे पण खेळतात बॅडमिंटन, स्क्वॉश, कुठल्याहीसाठी, त्याच्यासाठी आपण अँकल पण आता आपण भरपूर प्रमाणात रिपेअर करतो. मला वाटतं इव्हन फुटबॉल, क्रिकेटला फुटबॉलर्स आता तुम्ही जर बघितलं ACL जी इंजुरी आपण म्हणतो, ACL इंजुरी मोस्ट कॉमनली आपल्याला फुटबॉलर्समध्ये दिसते, कारण ती हाय इंटेन्सिटी ॲक्टिव्हिटी आहे आणि त्याच्यात इंजुरीज एकदम कॉमनली होतात. ACL त्याच्यात होतात. क्रिकेटमध्ये खेळता खेळता पाय जागेवरतीच राहिला आणि नुसतं शरीर वरनं फिरलं आहे, तर ते ट्विस्टिंग इंजुरीजमध्ये आपल्याला ACL बघायला मिळतात. आता जर बघितलं तुम्ही तर गुडघ्याला पकडून ठेवणारे 6 स्टेबिलायझर्स म्हणतो आम्ही. त्या 6 स्टेबिलायझर्सपैकी ACL, PCL आर द मोस्ट इम्पॉर्टंट. MCL आणि LCL हे दुसरे 2 आहेत आणि 2 आपले मेनिस्कस म्हणतो आपण, म्हणजे ते गाद्या आपण जे म्हणतो, हां, ते आपले शॉक ॲब्झॉर्वर्स आपण म्हणतो. तर हे मेनिस्कस पण टेअर भरपूर वेळा होतात. ते ट्विस्टिंग इंजुरी तुमची झाली का मग हे टेअर्स होतात आणि मग ते अकॉर्डिंगली टेअर्सला आपण फिजिओथेरपीनी आपल्याला ट्रीटमेंट करायची आहे किंवा ऑपरेटिव्ह आहे, ते आपण जसं डिपेंडिंग ऑन द MRI रिपोर्ट, जसं आता आपल्याला ACL किंवा PCL डायग्नोज करायचं आहे. क्लिनिकली तर आपण बघतोच पेशंटचा नी किती अनस्टेबल आहे ते आपल्याला कळतं, पण मग ते इंटेन्सिटी जी म्हणतो आपण का पार्शल आहे ACL टेअर किंवा कम्प्लीट ACL टेअर आहे किंवा एव्हल्जन म्हणतो आम्ही, ते सगळं रूल आउट करायला आपल्याला वी नीड अ डायग्नोसिस थ्रू युअर MRI. ACL आणि PCL हे गुडघ्याचे सपोर्ट देणारे लिगामेंट्स आहेत, बरोबर? आणि म्हणजे प्रेक्षकांसाठी त्यांना कदाचित ACL, इंटिरियर क्रुशिएट लिगामेंट, पोस्टीरियर क्रुशिएट लिगामेंट आणि मेनिस्कस म्हणजे आपण ते गादी नावाचा तुम्हाला जो काही प्रकार आहे तो आहे. आणि ह्याचा जो टिअर आहे हा भरपूर कॉमन झालेला आहे, किंवा मला वाटतं स्टेअरकेस धावत धावत चढणं किंवा स्टेअरकेस धावत धावत उतरणं, त्याच्या वेळेला पण हा जो प्रकार घडतो फुटबॉलर्समध्ये घडतो, क्रिकेटर्समध्ये घडतो. सर, याचं जे निदान आहे ते MRI करून तुम्ही सांगितलं आहे आणि याचं जे मेनिस्कस आहे त्याचे तुम्ही ग्रेडिंग पण मला वाटतं सांगितलं की पहिल्या 2 ग्रेडमध्ये असेल आपलं जी गादी आपण म्हणतो, तर तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य फिजिओथेरपिस्टकडे जाऊन ट्रीटमेंट घेतली तर ती बरोबर होऊ शकते. आणि दुसऱ्या 2 जो ग्रेडिंग आहे त्याच्यामध्ये मात्र ऑपरेशनशिवाय पर्याय नाही आहे आपल्याला. आणि हे सगळं सर ACLचा जो रिपेअर आहे त्याच्यामध्ये जी काळजी आहे ती नॉर्मल फ्रॅक्चरला आपण जी काळजी घेतो पोस्ट ऑपरेटिव्हली तशीच आहे का काही वेगळ्या त्याला नॉर्म्स आहेत? हो, आता ACL म्हटलं का मग ACL आपण रिपेअर नाही करत. ACL म्हटलं का आपण रिकन्स्ट्रक्ट करतो. म्हणजे काय होतं, तुमच्याच पायाचा आपण एक स्नायू घेतो आणि तो पूर्णपणे आम्ही ग्राफ्ट म्हणतो त्याला, ते ग्राफ्ट आपण काढून पूर्ण तो रिकन्स्ट्रक्ट करतो. म्हणजे तुमच्या गुडघ्याच्या खालच्या हाडामधनं आणि वरच्या हाडामधनं आपण होल ड्रिल करतो आणि टनल बनवतो नवीन, आणि ते पेरेंट जिकडे ACL होतं त्याच जागी आपण तो नवीन एक ग्राफ्ट तयार करून आपण तो फिक्स करतो विथ स्क्रू. जसं आपण ओपन हार्टला ग्राफ्टिंग करतो. हां, ते ग्राफ्टिंग तेच. आता कसं झालंय, आता जर ACL आपण करतो तर आपण गुडघ्याचा सेम गुडघ्यामधनं आपण ते ग्राफ्ट घेतो, बनवून टाकतो. भरपूर वेळा असं होतं का पेशंट थोडासा ओबीस म्हणजे जाडा असल्यामुळे आपल्याला तो जो काढलेला ग्राफ्ट आहे तो थोडासा बारीक वाटतोय, म्हणजे एवढा तो मजबूत वाटत नाही. तर मग आपण त्याच पायाच्या खालच्या बाजूला आपण पेरोनियस आम्ही टेंडन म्हणतो, तो अजून ॲडिशनल एक टेंडन काढून आम्ही क्वाड्रपल म्हणतो. म्हणजे त्याला जसं 2 पटांनी आपण जे बनवलेलं आहे त्याला 4 पटांनी आपण स्ट्रॉंग बनवून ते देतो. हो, कारण कसं आहे ना, जर ओबीज आहे पेशंट, जर जास्त जाड पेशंट आहे, जसा पडला वजन तसा तो चान्सेस असतात का तो परत टेअर होऊ शकतो. ऑलरेडी तुमचा ACL टेअर आहे, त्याच्यात आम्ही तुमचा कुठला तरी दुसरा स्नायू ग्राफ्ट काढून आपण बनवलेला आहे, तो जर रप्चर झाला तर मग आपल्याला दुसऱ्या पायाचा स्नायू काढणं ते काही योग्य नाही. तर मग आपण केअर जर तुम्ही जर म्हणाले ना, तर ACL आणि हे जे लिगामेंट वगैरे आहेत त्यांचे प्रोटोकॉल्स आपण फिक्स केलेले असतात का बाबा आज जर ACL केला आहे तर उद्यापासून आपण पेशंटला चालू शकतो का काय आहे. 3 आठवड्यापर्यंत तर आपल्याला काळजी भरपूर घ्यायची आहे.
ओव्हरऑल रिकव्हरी जी ACLची आहे ती एक पकडून चला 6 वीक्स आपले जातात. ओके. तर मग डिपेंडिंग ऑन द ग्राफ्ट स्टेटस आपण हळूहळू करून त्याला रिहॅबिलिटेशन आपण म्हणतो. म्हणजे पहिल्या आठवड्याला फिजिओथेरपी देतो. जेव्हा पहिल्या आठवड्याला आपण 0 to 30 डिग्री आपण नी बेंडिंग चालू करतो. मग 30 to 60 दुसऱ्या आठवड्याला, तिसऱ्या आठवड्याला 60 to 90 आणि मग पार्शल वेट बेअरिंग, फुल वेट बेअरिंग डिपेंड करतं. जर आपण ACL बरोबर मिनिस्कस जर केलेलं आहे तर आम्ही 3 आठवडे त्याला पाय टेकवायला देत नाही. ते प्रोटोकॉल्स आपण सेट केलेले आहेत. कारण मिनिस्कस जो आहे तो आपल्याला रिपेअर होतो. आता पूर्वीच्या काळी आपण मिनिसेक्टमी करायचो. मिनिसेक्टमी म्हणजे जी फाटलेली गादी आहे तुमची ती आपण जस्ट कट करून तिकडे तो जो पार्ट आहे त्याला आपण स्मूथ करून टाकतो. स्मूथ केल्यामुळे तो जो फाटलेला मिनिस्कस आहे, चक्ती म्हणतो आपण, ती काही मध्ये येत नाही चालताना, म्हणून मग ते होणार नाही. मिनिस्कसचा क्लासिकल कंप्लेंट जो पेशंट आमच्याकडे घेऊन येतो तो असतो काय, सर चालता चालता गुडघा एकदमच लॉक होतो. 2 मिनिटासाठी एकदम एक असह्य असं पेन होतं आणि मग हळूहळू मी चालू शकतो. तर मग त्या इन्स्टन्सला आम्हाला कळतं का हे सिम्पल मिनिस्कस टेअर असू शकतं. मग आपण अकॉर्डिंगली ट्रीट करतो. आयसोलेटेड मिनिस्कस पण आपण भरपूर वेळा ऑपरेट करतो. तर प्रोटोकॉल डिपेंड होतो का आपण काय रिपेअर करतोय. मिनिस्कस आर रिपेअरेबल सो वी कॅन रिपेअर इट. ACL आहे आपण रिकन्स्ट्रक्ट करतो. ACLचा रिहॅबिलिटेशन आहे ते अराउंड 1.5 मंथ आपला जातो. पण आफ्टर 1.5 मंथ द पेशंट इज able to do all the routine activities. He can resume his office, everything he can do. फुटबॉल जर आहे आमच्याकडे आता भरपूर आहे जे फुटबॉलर्स आहेत त्यांना जर रिझ्यूम करायचा आहे स्पोर्ट तर आम्ही सांगतो का तुम्ही 6 महिन्यानंतर तुम्ही स्पोर्ट परत खेळू शकता. त्या पहिले आपण चांगली फिजिओथेरपी करून रिहॅबिलिटेशन करून थोडं ग्रॅज्युअली थोडंसं प्रॅक्टिस करून मग पूर्णपणे गेम खेळायचा आहे तो 6 महिन्यांनी तुम्ही खेळा. ACL. हो. सर आणखीन काही म्हणजे ACL आणि बाकीचे अँकलचं लिगामेंट याच्या व्यतिरिक्त कुठले लिगामेंट लाईकली टू कॉमनली टेअर असं काय? कॉमनली टेअर म्हणजे आता जर आपण डिस्कस करू. हो. आता सध्या तुम्हाला जसं मी म्हणालो का आता जेवढं कॉमन आपल्याला अँकल आहे आणि नी आहे सेम तसं अँकलमध्ये आता लिगामेंट आहे. आम्ही ATFL लिगामेंट म्हणतो. म्हणजे वरचं हाड जे आहे ते जिकडे आपल्याला अटॅचमेंट होतं म्हणजे ATFL आहे, CNF असे 2 लिगामेंट आपल्या अँकलमध्ये आहे. किंवा मिडल साईड म्हणतो म्हणजे आतल्या बाजूला डेल्टॉइड एक लिगामेंटचा कॉम्प्लेक्स आहे. हे फार कॉमन लिगामेंट इंजुरीज आहे. तर जर आम्हाला कोण पेशंट भेटला जो म्हणतो का रे सर चालता चालता मी 1-2 पायऱ्या मिस झालो होतो आणि पाय ट्विस्ट झाला होता. पाय ट्विस्ट झाल्यामुळे मग मला थोडी गडबड आहे. सूज जर आपल्याला जास्त वेळ राहिली, आम्ही गोळ्या औषधं देऊन फिजिओथेरपी करून सुद्धा जर सूज आहे आणि लिम्प एक वेगळ्या प्रकाराची म्हणतो म्हणजे लंगडतोय पेशंट तर मग आपण तो MRI करून घेतो. MRIवरती आपल्याला जसं दिसतं सेम प्रोसेस जसं नीमध्ये आहे. पार्शल टेअरसाठी आम्ही जेवढं होईल तेवढं जे नॅचरल आहे ते ठेवायचा आपला प्रयत्न असतो. कन्झर्वेटिव्हली मॅनेज करतो. पण जर कम्प्लीट जर टेअर झाला आहे तर इट इज ऑलवेज ॲडवायजेबल का तुम्ही तो लिगामेंट रिपेअर करा. कारण जस्ट इन केस तुम्ही लिगामेंट नाही रिपेअर केला तर त्या जॉईंटवरती म्हणजे जर तो अँकल असू द्या का नी असू द्या त्या जॉईंटवरती लोड पडून त्याच्या आर्टिक्युलर कार्टिलेजमध्ये खुर्चा जो आपण म्हणतो हाडावरती जो कार्टिलेज असतो त्याच्यात चेंजेस होऊन मग तो सांधा खराब व्हायचा चालू होतो. आणि जर तुम्ही थोड्या डिले नंतर जर ऑपरेट केलं, जर आपण आता ACL लगेच ऑपरेट नाही केलं, 1-3 वर्षांनी ऑपरेट केला तर मग जे चेंजेस झालेले आहेत हाडामध्ये त्याच्यासाठी आपल्याकडे काही रिप्लेसमेंट नाही आहे. हो, मग तो रेसिड्युअल पेन आपला राहून जातो. असं असू शकतं की ACL समजा तुम्ही ठेवलाय 2 ते 3 वर्ष विदाउट एनी ट्रीटमेंट, बरोबर आहे. दीज पीपल आर प्रोन फॉर ऑस्टिओआर्थरायटिस, दीज पीपल आर प्रोन फॉर एनिथिंग एल्स. येस त्यांचं जे घर्षण आहे ते जास्त होतं. हो, आता मेन रोल आपला जो आहे हे सगळे जे लिगामेंट्स आहेत जसं मी म्हणालो स्टेबिलायझर्स म्हणजे ते स्टेबिलाइज करतात जॉईंटला. बरोबर. जर तुमचं यातलं कुठलंही स्ट्रक्चर जर तुटलेलं आहे तर तुमचा तो सांधा एवढा स्टेबल नाही आहे. We always call it an unstable knee or an unstable ankle, and an unstable joint is never a good joint. That's right. जॉईंटला जर स्टेबिलिटी, आता आपण एवढा जो इम्पॉर्टन्स आहे तो एक्सरसाइजला कशाला देतो, कारण एक्सरसाइजला आपण इम्पॉर्टन्स देतो कारण हे स्टेबिलायझर्स तर आहेच जे आपले सांधे नीट ठेवतात, पण मसल्स अराउंड द जॉईंट त्या मसलला आपण स्ट्रेंथन करून तो आपण स्टेबिलिटी आणतो त्या जॉईंटला आणि त्याच्यामुळे जो आपला
पूर्ण जो कन्स्ट्रक्ट आहे तो चांगला राहतो. चांगलं हो, तर मग त्यामुळे तेवढं आपलं एक्सरसाइजवरती जास्त लक्ष आहे. नेहमीच आम्ही आमच्या पेशंटला सांगतो, तुम्ही तुमचं वजन वाढू नका देऊ, तुम्ही रेग्युलर वॉक्स करा, तुम्ही रेग्युलर एक्सरसाइजेस करा. आणि एक्सरसाइजेस म्हटलं म्हणजे वजन उचलणं नाही. एक्सरसाइजेस म्हणजे सिम्पल एक्सरसाइजेस जे आपले स्ट्रेंथनिंग करणार आहे मसलचे, ते आपण मसल स्ट्रेंथनिंग करून घेऊ शकतो. नॉर्मल वॉकसुद्धा जर एखादा पेशंट करतोय तर आय एम मोर दॅन हॅपी. भरपूर पेशंट येतात आम्हाला सांगतात का सर आम्हाला तर वेळच नाही, पण मी एक अर्धा तास काढून मी रोज सकाळी चालतो. आय एम व्हेरी हॅपी टू लिसन टू इट. का बाबा अर्धा तास जरी तू देऊ शकतो जर स्वतःला तर दॅट इज व्हेरी गुड. आता भरपूर पेशंट आहेत जे स्विमिंग करतात. स्विमिंग इज वन गुड फॉर्म ऑफ एक्सरसाइज. आम्ही नेहमी सांगतो का तुम्ही जर स्विमिंग करताय फार छान आहे. सगळ्या मसलसाठी स्विमिंग आपल्याला हे चांगलं राहतं. कार्डियक ॲक्टिव्हिटीसाठी स्विमिंग हेल्प करतं. लंग कॅपॅसिटी तुमची आहे जी इम्प्रूव्ह होते आपल्या स्विमिंगनी. तर हे सगळे फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतात तुमच्या फिटनेससाठी. आज डॉक्टर मितेशनी सांगितलं की ACL हा जो लिगामेंटचा जो टेअर आहे तो आपल्याला निग्लेक्ट करायचा नाही, की त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण समजा लोक असं असतात की त्याच्यामध्ये पेन कमी असतं, ठीक आहे पुढल्या वर्षी ऑपरेट करू किंवा पुढल्या वर्षी तो रिस्टोर करू, आणखी 2-3 वर्ष जातात आणि त्याच्यामध्ये सांध्यांची झीज ही लवकर होते आणि ऑपरेशन पण तेवढंच तुम्ही नंतर करायला गेलं तर त्याची कॉम्प्लिकेशन बरीच वाढतात. आज आपण इथंच थांबतो. आजचा सेशन हा खूप सुंदर रीतीने सर तुम्ही सांगितलं आम्हाला. ऑस्टिओपोरोसिसच्या मध्ये तर एवढं सुंदर आपल्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे. मला वाटतं आपले प्रेक्षक ते फॉलो करा. तुमचं डाएट प्रॉपर ठेवा, तुमची एक्सरसाइज प्रॉपर ठेवा. आणि काही लोकांमध्ये सर मला असं म्हणतात ना की आम्ही भरपूर प्रोटीन खातो, पण एक्सरसाइजच नाही. हो नाही. आणि म्हणतात की मसल मास वाढत नाही. नुसतं प्रोटीन खाऊन काहीच फायदा नाही. त्याच्यामध्ये एक्सरसाइज किंवा मसल स्ट्रेंथनिंग तुम्ही जसं म्हणाल काहीतरी पाहिजे. तर आपण आज हा टेक होम मेसेज घेऊया आणि हे सत्र मी आज इथेच संपवतो. पुढल्या सत्रासाठी मी सरांनाच इन्व्हाइट करणार आहे आणि ते बहुतेक नी रिप्लेसमेंटसाठी असेल, तेव्हा ते सत्र जरूर पहा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.